खूपदा जज केलं जातं तुमच्या पेहरावावरून की या माणसाकडे तेवढी कॅपेबिलिटी असेल की नाही. सो जास्त प्रेझेंटमध्ये राहणं आयुष्यात पण आणि तिथे कामावर पण ते खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि आता ती थोडी सवय झाली आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेली किंबहुना आज देखत गाजत असलेली त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे दरवेळेला नवीन ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येणारी मालिका म्हणजे काव्यांजली. आणि याच मालिकेतले दोन गोड कलाकार अहमदनगरमध्ये आलेत मालिकेला प्रमोट करण्यासाठी, किंबहुना अहमदनगरच्या सगळ्याच प्रेक्षकांना भेट देण्यासाठी आले आहेत. माझ्यासोबत आहे पियुष आणि कश्मीरा माझ्यासोबत आहेत. कसे आहेत दोघे? सगळ्यात आधी नगरवासी तुम्हा सगळ्यांना खूप खूप नमस्कार. आणि आम्ही एकदम मस्त आहोत. खूप धमाल येते, खूप छान वाटतंय. नगरला येऊन 3-4 वेळा आलोय मी इथे. सो मला नेहमीच छान वाटतं. आणि आपल्या कामानिमित्त आलो हे अजून एक चांगली गोष्ट आहे. सो छान वाटतंय. काय सांगशील? एक नवीन ट्विस्ट आलाय काश्मीराचा, एक नवीन लुक. म्हणजे मला तर असं बोलायला काही गरज नाही की तुला टफ द्यायला, तुम्हाला किंबहुना ह्या व्यक्तिमत्वाला किंबहुना या कॅरेक्टरला टफ देण्यासाठी तो नवीन लुक आला आहे. तर त्या आपण ऍक्ट्रेसकडे जाऊया, कारण का तिचा असा लुक कोणीच बघितला होता. नेहमी साडीमध्ये असणारी, शांत, अच्छा ओके असं बोलणारी एक अभिनेत्री कश्मीरा आता नवीन लुक मध्ये आले. काय सांगशील, काय आहे या नवीन लुकच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? याच्या मागचं नेमकं कारण आहे खरं तर परिस्थिती, जी विश्वजितनी आमच्या समोर आणून ठेवली आहे. आणि त्याच्यासाठी नाही नाही खरं जे आहे काव्या कधीच खोटं बोलत नाही. तर विश्वजितनी अशी एक परिस्थिती समोर आणून ठेवली आहे आणि ज्यामध्ये त्यांच्या आईने आणि माझ्या सासूबाईंनी म्हणजे मीनाक्षींनी एक खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत. आणि त्या काव्याला, त्यांच्या सुनेला खरंच स्वतःची मुलगी मानून तिला सपोर्ट करतायत, तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतायत. तिचं इंग्लिश तितकंसं चांगलं नाही आहे, फ्लुएंट नाही आहे, तिला ते शिकवतायत दोघंही आई बाबा एकत्र येऊन. आणि जी गोष्ट आत्तापर्यंत तिने नाही केलेली आहे आयुष्यात, ती करण्यासाठी तिला मदत करतायत असं मी म्हणेन. म्हणजे आत्ता मला वाटतंय ग्रामीण भागांमध्ये वगैरे तेवढा सपोर्ट मिळत नाही किंवा खूपदा जज केलं जातं तुमच्या पेहरावावरून की या माणसाकडे तेवढी कॅपेबिलिटी असेल की नाही. जे मालिकेमध्ये पण दाखवलेलं आहे की माझ्या अगदी सरळ साध्या स्वभावामुळे किंवा अगदी लुकमुळे त्यांना असं वाटतं की मी त्या कंपनीमध्ये डबे वगैरे पोहोचवणारी बाई आहे, मी ऑनर आहे किंवा मी स्वतः जेवण वगैरे बनवते हे त्यांना माहितीच नाही. त्यांनी अजिबात त्या जेवणाची चव सुद्धा घेतलेली नाही आहे. फक्त लुकवरून त्यांनी तिची ॲबिलिटी जज केली. तर त्यासाठी सासूबाई म्हणाल्या की ह्या गोष्टीमुळे तू मागे पडू नकोस, बाकी तुझ्या हातात खूप कला आहे, प्रामाणिक आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, फक्त या गोष्टीमुळे मागे पडू नये म्हणून त्यांनी तो एवढा मोठा निर्णय घेतलाय खरं तर. तर तो एक ट्विस्ट आहे आता सध्या चालू आहे. म्हणजे मला खरंच असं विचारायला दोघांना आवडेल की जेव्हा जेव्हा आपली मालिका पुढे पुढे सरकत असते, किंबहुना जेव्हा आपले नवीन एपिसोड येतात, किंबहुना 50 एपिसोड झाले, 100 एपिसोड झाले, तर या सगळ्या एपिसोडमध्ये एक नवीन ट्विस्ट येतोच येतो. एक कलाकार म्हणून तुम्हाला किती कस ह्या ट्विस्टसाठी द्यावा लागतो? कारण का आधी आपल्याला जेव्हा प्रेक्षक बघत असतात तेव्हा एक वेगळी स्टोरी सुरू असते, एक वेगळा स्टान्स सुरू असतो. त्यानंतर 1-2 आठवड्यानंतर एक नवीन ट्विस्ट येणार असतो, नवीन टर्न येणार असतात. एक कलाकार म्हणून तुम्हाला कितपत अवघड किंबहुना तुम्हाला कितपत ह्या गोष्टीसाठी कस करावा लागतो की नाही बाबा, जे आधी काम केलंय त्या कामाची कुठेतरी विसर न पडता ह्या नवीन कामाला सुद्धा प्रेक्षकांनी तेवढंच आपल्याला अप्रिशिएट केलं पाहिजे? काय सांगशील? म्हणून ना, म्हणजे आता म्हणून असं वाटतं की आम्ही प्रत्येक कलाकारांना खूप प्रेझेंटमध्ये राहतो. म्हणजे आत्ता उद्या काय होणार, काल काय झालं ते तर विसरतोच. उद्या काय होणार, उद्या कुठली स्क्रिप्ट वाचायला मिळणार ह्यात आम्ही खरंच पडत नाही. मी पर्सनली खरंच पडत नाही. मी आत्ता काय होतंय किंवा टेलिव्हिजनमध्ये तुम्ही असं नाही करू शकत की हां पुढे या कॅरेक्टरबरोबर हे असं होतं, सो मी इथे आता असं वागतो, असं नाही होऊ शकत. त्या दिवशी माझ्या हातात काय येतं आणि त्या दिवशी मी कसा रिॲक्ट करतोय, समोरची व्यक्ती कशी रिॲक्ट करते, ते खूप महत्त्वाचं आणि ते खरंच खूप अवघड आहे. एकतर लॉंग आवर्स 12-13 तास काम करणं, त्यात नवीन सीन करणं, त्या कन्व्हिक्शननी करणं, ऑडियन्सला आवडायला पाहिजे कारण ऑडियन्स माहीबाप आहे.
त्यांच्यासाठी आम्ही काम करतो आणि त्यांना ते पटायला पाहिजे. सो जास्त प्रेझेंटमध्ये राहणं आयुष्यात पण आणि तिथे कामावर पण ते खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि आता ती थोडी सवय झाली आहे. बरोबर. सो हां, कधी कधी अवघड पडतं, कधी कधी आमचे डिस्कशन होतात, हॉट डिस्कशन्स होतात, पण ते शोच्या चांगल्यासाठी होतात. सो ते फार गरजेचं आहे. ती प्रोसेसची एक वेगळी मजा आहे, तीच आम्ही मजा घेतोय. कश्मीरा, तू काय सांगशील, एक कलाकार म्हणून तुला सुद्धा किती रस लावा लागतो, कारण का आधीची भूमिका तुझी, ज्या भूमिकेला प्रत्येक प्रेक्षकाने डोक्यावर सुद्धा धरलं की सून असली पाहिजे तर अशी, बायको असली पाहिजे तर अशी, किंवा बहीण असली पाहिजे तर अशी. त्याच्यानंतर हा पूर्णपणे एक वेगळा ट्विस्ट आहे, एक वेगळा टर्न आहे. काय सांगशील एकंदर या सगळ्या प्रोसेसमध्ये? नाही, खरंच तुम्ही म्हणताय तसं लोकांनी अक्षरशः अक्काई म्हणून असं डोक्यावर अगदी उचललंय. मला इतके मेसेजेस आणि हे ते, म्हणजे अंजली शिवाय मला इतके भाऊ बहीण मिळालेत गेल्या या 9-10 महिन्यांमध्ये की त्याची काही म्हणजे आकडा मी सांगू शकणार नाही, इतके असतात. आणि खरंच तेवढ्याच प्रेमाने मेसेजेस येत असतात की आमच्या घरी असं असं झालंय, हे झालं. इतक्या पर्सनल गोष्टी पण शेअर करतात. मग त्याची अजूनही वेगळी कारणं आहेत, ते मी ज्योतिष आणि हे सगळं हे करते त्यामुळे. पण खरंच खूप प्रेम आहे त्यांचं. आणि आत्ताच्या त्यांच्या रिस्पॉन्सेसवरून हेच लक्षात येतंय की त्यांना काव्याचा स्वभाव खूप आवडतो. तिची पद्धत बोलायची, राहायची किंवा सगळ्या गोष्टी. फक्त लुकमुळे ह्या गोष्टी जज केल्या जातात, ते त्यांना आवडत नव्हतं. आणि हा जो एवढा ड्रास्टिक चेंज झालाय तो पण त्यांनी खूप छान पद्धतीने ॲक्सेप्ट केला आणि त्यांना ते आवडलंय. त्यांचंही हेच म्हणणं आहे की कुठेतरी आता आजची स्त्री, आपण या ज्या आत्ता युगात आहोत त्याप्रमाणे आजची स्त्री इतक्या जुन्या पद्धतीने राहू नये हे त्यांचं आधीपासून मत होतं. पण त्यांना ती स्वभावाने खूप आवडायची. आणि आत्ताचा जसं मी म्हणाले की हा चेंज पण त्यांनी खूप छान पद्धतीने ॲक्सेप्ट केला आणि त्यांना आवडतंय. सो आता त्यांचं रोज की आता पुढे काय होणार, की आता काय काय होणार, मग विश्वजित ची रिॲक्शन काय असेल, मग आता विश्वजितला आवडायला लागले, मग ते परत एकत्र येतील का, मग श्रेष्ठाचं काय होणार, असे खूप प्रश्न त्यांचे मेसेजेसमध्ये पण असतात. तर मजा येते. म्हणजे आम्हाला पण खरं तर रोज नव्यानेच सगळं कळत असतं. जसं आता हे म्हणाले की वेगळ्या गोष्टी आम्हाला रोज येते. तर ते आहेच, खरंच चॅलेंजिंग आहे, कारण वेळ आम्हाला खूप कमी असतो ते सगळं त्याच्यावर काम करायला. पण मला खूप छान यासाठी वाटतंय की पियुष म्हणा किंवा पूजाताई म्हणा, हे दोघंही खूप छान एक्सपिरियन्स्ड आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मजा येते. त्यांच्या ॲक्शन्सवरून माझ्या अगदी ऑटोमॅटिक छान रिॲक्शन्स येतात आणि तो छान बॉन्ड मालिकेमध्ये दिसतोय आमच्या सगळ्या रिलेशन्सचा, त्यामुळे मजा येते. बरं, तर मला पियुषला विचारायला आवडेल की काव्याचा जो लुक चेंज झालाय, कितपत आता तरी काव्याच्या प्रेमामध्ये विश्वजितची काय होणार आहे का रिॲक्शन, काय कसं थोड्या मनामध्ये लड्डू फुटा आपण काइंड ऑफ बोलतो तसं आम्हाला थोडंफार प्रमोमधून बघायला मिळतंय. काय होणार आहे पुढे थोडंफार तरी कळू द्या प्रेक्षकांना, कारण का अगदीच काहीच कळत नाही. कारण का आम्ही जेव्हा प्रोमो बघतो प्रोमोमधून फक्त तो 2 ते 3 मिनिटाचा प्रोमो असतो, त्याच्यामधून खरंच काहीच कळत नाही. कारण का ज्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रेझेंट होतं काहीच स्थानपत्ता लागत नाही. काय सांगशील, काय थोडंफार पुढे होणार आहे, काय बाबा बसणार आहे का बेस आता चांगल्या पद्धतीने? ही जी तुझी क्युरियोसिटी आहे ना तीच ऑडियन्सची. अरे यार, अगर पता चल गया तो फिर फायदा आता मी आता ना विश्वजित तर आता प्रेमात पडला वगैरे सोडा, विश्वजित तर सध्या ना शॉक स्टेटमेंट मध्येच आहे की काय झालं अचानक, त्याला तेच कळत नाहीये, तो स्वतःच्या सेन्सेस मध्ये नाहीये. आणि जेव्हा माणूस सेन्सेस मध्ये नसतो तेव्हा प्रेमात पडू शकतो. प्रेमात पडू शकतो, फक्त बोलला पण पडला तर खरंच खूप भारी होईल. हे बघ, पडला नाही पडला ते तर माझ्या हातात नाही. पण मलाही पर्सनली खूप असं आमचं डिस्कशन पण होतं आणि वाटतं की आम्ही असंच डिस्कस करतो की हा यार, म्हणजे काव्य आणि विश्वजित जर आता परत हे झालं तर ती खूप छान मच्युअर्ड लव्ह स्टोरी होऊ शकते आणि ती लोकांना बघायला आवडते. मला तर खूप आवडते यार अशी मच्युअर्ड लव्ह स्टोरी असेल ज्यातनं फार फक्त डोळ्यानेच असतं, फार
इशारो इशारो में दिल ती मॅच्युअर लव्ह स्टोरी आता सत्यात सुद्धा घडली आहे, ते सत्यामध्ये पण घडले, त्याच्यावर पण येणार आहे पुढे नंतर. मे बी पियुषच्या आयुष्यात अशी घडली आहे म्हणून विश्वजित कदाचित असं बोलतोय, आय डोंट नो. पण नाही यार, मला तर पर्सनली तर विश्वजितचं विचारतील तर मला आत्ता जे सध्या चाललंय ना ते खरंच खूप आवडतंय. कारण आणि जसं सध्या तो शॉक स्टेटमेंटमध्ये की अचानक 12 वर्ष साडीमध्ये बघितलेलं, 12 वर्ष किचनमध्येच बघितलंय, आज ऑफिसमध्ये जाते, आज बिझनेसही करते, आज सगळंच म्हणजे स्वतःच्या इंडिपेंडंट वुमेन आपण म्हणतो तशी झाली आहे. सो सध्या तर प्रेमात सोड, सध्या तर शॉकमध्येच आहे. बरं, तर मला काश्मीराला विचारायला आवडेल, कितपत बदल झालेला आहे पियुषच्या लग्नानंतर पियुष रानाडे या पुरुषामध्ये कितपत बदल झालेला आहे? काय सांग, खरं कंटिन्यू फोन येणं, जेवलात का, झाले काय सीन शूट वगैरे असं काही, काय सांगशील? नाही, तसा काही बदल नाही झालेला, जसे आहेत पहिल्या दिवसापासून तसेच, अगदी तसेच. काय सांगशील, कितपत बदल तुला वाटतं पर्सनली लाईफ मध्ये? तुम्हीच एक आत्ता शब्द वापरला ना की लव्ह स्टोरी मॅच्युअर आहे ऑलरेडी, सो सेटल आहे, खूप व्यवस्थित विचार विनिमयाने केलेली अशी. काहीतरी दडलेलं आहे ते आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट कळूनच येतं. मला तुम्ही सगळे मिळून चिडवत आहे, ऑडियन्स तू नाही यार, मी खरं बाजूनी बोलले की नाही, नाहीतर माझ्याकडे खूप मुद्दे आहेत खरं बोलायचे. नाही, जे खरंच खूप मुद्दे आहेत ना ते ऐकायचं होतं, पण आता शेवटी काय मैत्रीण आहे तर बाजू घेणारच असं आहे. पुष, तुला विचारायला आवडेल की एक नवीन, असं बोलायला हरकत नाही, एक नवीन प्रवास सुरू झालाय लग्नानंतर, एक नवीन जबाबदारी तर आधीपासून होती, पण एक नवीन वेगळा ट्विस्ट आलाय तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा. कितपत फरक पडलाय या लग्नामुळे सुद्धा किंवा एक नवीन प्रवासामुळे सुद्धा, त्यातल्या ते आपल्या मालिकेसाठी सुद्धा? यार, जेव्हा हा प्रश्न येतो ना तर मी खरंच सांगतोय, म्हणजे मी खूप इमोशनल होतो, कारण ही जर्नीज खूप इमोशनल आहे. त्याच्यावर आपण नंतर सविस्तर कधी चर्चा करू. मी शॉर्टमध्ये एवढंच सांगतो की दिस इज लाईक खूप सॅटिस्फॅक्टरी मुमेंट आहे. मी खूप समाधानी झालोय, कारण तिच्यासारखी मुलगी आल्यावर मी खूप समाधानी झालोय. प्रेम वगैरे ना हे सगळं असतंच यार, म्हणजे प्रेम वगैरे होतं आहे, सगळं होतं, पण एक कंपॅनियनशिप असते ना, म्हणजे आणि एक चांगली कंपॅनियन हे फार गरजेचं असतं. आणि मला ना आत्ता सध्या फार असं, तू आता बघतच असशील की तू हा टॉपिक काढला तर मी डायरेक्ट थर्ड वर्ल्डमध्येच गेलो. मला मुंबईची आठवण आली आणि मला असं आता मला सांगावं लागतं की आत्ता निघूया मुंबईत. पण नाही यार, पण आपण बोलू सविस्तर, पण इट्स अन इमोशनल जर्नी. आय ओनली टेक इट्स अन इमोशनल जर्नी. आणि आय हॅव अ व्हेरी 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 स्पेशल प्लेस ऑफ दॅट पिक्चर, एवढंच सांगितलं. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. आपल्याला इथून पुढे अजून एका कार्यक्रमाला जायचं, तिकडे तर खूप सुंदर सुंदर आपले प्रेक्षक तुमची वाट बघतात आहेत. तुर्तास मी थांबतोय, जाता का प्रेक्षकांना काय सांगाल, अजून किती धक्के विश्वजितला बघायला मिळतील, कशा तू काय सांगशील? खरंच आपल्या सगळ्यांच्या घरात आयुष्यामध्ये रोजच्या आयुष्यात होणाऱ्या घटना असतात, पण त्यातून कशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मार्ग काढू शकतात, तो प्रवास असतो. आणि एक छान प्रवास तुम्हाला रोज तुमच्या घरात बसून कलर्स मराठीवरती 8:30 वाजता बघायला मिळणार आहे, तो बघा. आणि मला हे सांगायला अगदीच आवडेल की 29 मेला आमच्या मालिकेचा टेलिकास्ट सुरू झाला होता, आणि त्याच्या आधी 28 मेला प्रमोशनचा पहिला दिवस होता आणि आपलं नगरचा वर्धापन दिवस होता. तर पहिलं प्रमोशन नगरपासून सुरुवात झाली होती, तर तो एक गुडलक जो होता तो नगरमधून आम्हाला मिळालेला होता. त्यामुळे आज नंबर 1 वर सिरियल आहे, एवढं छान तुमचं सगळ्यांचं प्रेम मिळतंय. तर आता ह्या नव्या ट्विस्टला पण सुरुवात झाल्यानंतर पुन्हा पहिलं प्रमोशन आम्ही नगरमधूनच सुरुवात केलेली आहे. तर याला सुद्धा तेवढाच प्रतिसाद आणि तेवढंच प्रेम तुमच्या सगळ्यांकडून मिळावं. थँक्यू. खरंच खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे. तुर्तास आपण इथे थांबूया, आपण पुढे सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारू. मुंबईला तर आपण सेटवर गेल्यावर आपली खरी मजा असणार आहे, कारण आपली सगळी पब्लिक तिकडे असते मजा मस्ती करणारे. तुर्तास दोघांचे सुद्धा खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.